आणि आता गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्हामधून। आज काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडणार। माऊलींच्या पालखीचं आज चांदोबाचं लिंबमध्ये उभं रिंगण, तर पालखीचं तरडगावमध्ये मुक्काम। बीडच्या परळी संत नामदेव महाराजांची पालखी दाखल, अंबेजोगाईतील योगेश्वरी शाळेच्या मैदानावर अश्वांचं भव्य रिंगण। संत नामदेव संत जनाबाईंच्या पालखीच्या अश्वरिंगण सोहळ्यानं लक्ष वेधलं, योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानात दोन्ही पालख्यांचा नेत्रदीपक अश्वरिंगण सोहळा संपन्न। संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण बारामतीतील सोमेश्वरमध्ये संपन्न। सोपान काकांच्या पादुकांचं रिंगण झाल्यानंतर मानाच्या अश्वानं 2 वेळा रिंगण पूर्ण केलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील संत मदन महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। दिंडीच्या पहिल्या विसाव्याला मुस्लिम बांधवांकडून महापंक्तीचं आयोजन, गेल्या 21 वर्षांपासून सुरू असलेली महापंगतीची ही परंपरा आहे। खासदार सुनेत्रा पवार संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या। सुनेत्रा पवारांकडून वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलं। अक्षर गणेशाकार संदीप डाकवे कॅलिग्राफीतून साकारणार अक्षरवारी। संदीप डाकवे साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आहेत। डाकेवाडीतील हे अक्षर गणेशाकार आहेत। पालखी प्रस्थानापासून आषाढी एकादशीपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू राहील। पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीने 14 लाख बुंदीच्या प्रसादाचे लाडू बनवलेत। लाडू बनवून त्यांचं पॅकिंग सध्या सुरू आहे। गावकऱ्यांच्या समस्यांबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचं अनोखं आंदोलन, हेलिकॉप्टर घ्या पण गाव तालुक्यात या साहेब असं म्हणत हे आंदोलन। भाजपच्या बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांवर केलेल्या विधानानंतर युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। बबनरावांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारले, तर लोणीकरांनी शेती करून दाखवावी अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्यावा, युवक काँग्रेसची मागणी। सांगलीच्या विजयनगरमधील शाहूनगरमध्ये पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली। चारित्र्याच्या संशयावरून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रायगडमधील महाडमध्ये 4 मजली इमारतीच्या टेरेसवरून पडल्यानं 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। रिया चौधरी असं तरुणीचं नाव आहे। बीडच्या परळीत 3,70,000च्या गुटख्यासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे। धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली। भंडाऱ्याच्या तुमसर शहरात दुकान फोडल्याची घटना, 12 दुकान चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्यानं व्यापाऱ्यांमध्ये खळबळ, चोरटे सीसीटीव्हीत चित्रित। गोंदियाच्या सौंदड गावातील हरणे कुटुंबियांच्या घरावर दगडांचा वर्षाव, दररोज होणाऱ्या दगडांच्या वर्षावानं हरणे कुटुंबीय दहशतीत। हा कुणाचा खोडसाळपणा आहे की काय याचं आणखी काही गुपित कायम आहे।